नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 36 साईजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याआधी आपण 34 साईजचं पेपर पॅटर्न केलेलं होतं. तर खूप सोप्या पद्धतीने आपण पेपर पॅटर्न कट करणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला ज्या मैत्रिणी नवीन असेल त्या मैत्रिणींना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा, लाईक पण करा. तर चला तर मैत्रिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवात करण्या अगोदर आपल्याला पेपर कटिंगसाठी एक पेपर लागत असतो. तो पेपर डबल फोल्डमध्ये पेपर घ्यायचा असतो अशा पद्धतीने. आणि जी पेपराची बंद बाजू असते ती आपल्या बाजूने घ्यायची असते, ही बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची असते. तर त्याआधी आपल्याला जी पूर्ण उंची असते ती पूर्ण उंची टाकायची असते. तर पूर्ण उंची आपण नेहमीप्रमाणे पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवत असतो. तर इथे मी आता पूर्ण उंची घेणार आहे 14.5, म्हणजेच रेडी उंची आहे 13.5. तर इथे मी 14.5 पूर्ण उंची घेणार आहे. तर हे बघा, इथं 14.5 पूर्ण उंची. त्यानंतर समोरच्या बाजूने पण 14.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि पट्टी सहाय्याने रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर घेणार आहे इथे मी 5.5 इंचचं आणि खालच्या साईडने पण 5.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे 5.5 इंचाचा. तर इथे मोंडा मी 5.5 इंचाचाच टाकणार आहे. त्यानंतर अशी रेष ओढून घ्यायची. आपण शोल्डर घेतलाय, मोंडा घेतलाय 5.5 इंचाचा, शोल्डर पण 5.5 इंचाचं घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे, जी छातीची घडी असते ती टाकायची आहे. तर इथे आपली छाती आहे 36 इंचाची. तर हे बघा, 36 इंचाची छाती आहे. 36चा चौथा भाग करायचा आहे. 36चा चौथा भाग 9 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर इथे आपली छातीची घडी येणार आहे 10.5 इंच. तर इथं आपल्याला 10.5 इंच छातीची घडी टाकायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने छातीची घडी टाकून घ्यायची आहे 10.5 इंच. त्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे. मोंड्याचा पुढचा मोंडा घ्यायचा आहे 1 इंच आणि पाठीमागचा मोंडा घ्यायचा आहे 1.5 इंच. अशा प्रकारे दोन्ही मार्क करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. जो 1 इंचाचा आकार असतो तो आतल्या बाजून थोडा घ्यायचा आहे 1/2 इंच असा, आणि जो 1.5 इंचाचा आहे तो असा आकार देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचाचा. हे बघा, अशा पद्धतीने आपली जे मोंड्याचा आकार असतो तो मार्क करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर इथं आपण 10.5 घेतलं आहे ना, तर याच्यात अर्धा इंच कमी आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर इथे मी 10 इंच घेणार आहे. तशी दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकायची आहे गळारुंदी. तर गळारुंदी इथे घेणार आहे मी 5.5 इंच आणि पुढच्या गळ्याची उंची घेणार आहे 6 इंच. गळ्याच्या बॉटम साईडने पण 2.5 इंच घ्यायचं आहे आणि अशी रेष ओढून घ्यायची, म्हणजेच गळ्याचा जो बॉक्स असतो तो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याला असं हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. खूप छान असा आकार आलेला आहे बघा गळ्याला. त्यानंतर आपले राहिले योगपट्टी. तर खालच्या साईडने आपल्याला योगपट्टी 2.5 इंचाची, सेंटरमधून पण योगपट्टी 2.5 इंचाची घ्यायची आणि समोरून पण अशी 2.5 इंचाचं मार्क करून घ्यायचं आहे. या तिन्ही पॉईंट असे जॉईन करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने योगपट्टीचं मार्क केलं आहे. पण त्यानंतर योगपट्टीला आकार देण्यासाठी जी बंद बाजू असते, गळ्याच्या बाजूनी जी बंद बाजू असते त्या बाजूने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि असं कर्कमध्ये थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपली योगपट्टी झालेली आहे. त्यानंतर आपली राहिली कटोरी. तर कटोरी कशी टाकायची? जर तुमच्याकडं ब्लाऊज मापाला असेल तर ब्लाऊजवरून कटोरीचं माप घ्यायचं आहे आणि इथं ती जे माप आलेलं आहे ब्लाऊजवर ते इथे टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर
जर आपल्याला ब्लाऊज नसला, आपण जर अंगावर माप घेतलेला असेल तर आहे ना काय करायचं, जो 36चा आहे ना आपल्याला 6वा भाग करायचा. त्यानंतर 6वा भाग येणार आहे 6, त्यामधनं आपल्याला 1 इंच 6 मधनं आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे 0.5 अर्धा इंच कमी करायचं आहे. तर इथं कटोरीचं माप येणार आहे आपल्याला 5.5 इंच. तर इथं आपल्याला 5.5 इंच माप टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने 5.5 इंच माप टाकायचं आहे. त्यानंतर सेंटरमधून पण रेष ओढून घ्यायची आहे आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची. ते सरळ रेष ओढल्यामुळं कटोरीला आकार खूप सोप्या पद्धतीने देता येतो. त्यानंतर 1 इंचापासून आपल्याला इथे 2.5 इंच मार्क करून घ्यायचं आहे कटोरीला आकार देण्यासाठी. आणि गळ्याच्या खालच्या बॉटम साईडने पण 1 इंच, तर इथं 1 इंचापासून आपल्याला आहे ना 2.5 इंच असं माप घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे कटोरीला आकार देण्यासाठी. त्यानंतर गळ्याच्या बॉटम साईडने पण 1 इंच घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट इथं जोडायचे. असे हलक्या हाताने कटोरीला आकार द्यायचा आहे. हे बघा खूप छान असा आकार आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण आपलं मार्किंग झालेली आहे. तुम्हाला समजलंच असेल ही आशा करते मी. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, इथं आपण पूर्ण उंचीमध्ये 1 इंच मिळवलेला आहे. त्यानंतर शोल्डर घेतलेले आहे 5.5 इंचाचं, मोंडा टाकलेला आहे 5.5 इंचाचा. त्यानंतर छातीचा चौथा भाग करून आपण त्याच्या 1.5 इंच मिळून जी छातीची घडी असते ती घडी 10.5 इंच घेतलेली आहे. आणि कमरेच्या बाजूने छातीची जी 10.5 इंच घडी असते त्याचा अर्धा इंच कमी कमरेच्या बाजूने 10 इंच माप टाकलेलं आहे. त्यानंतर जो मोंड्याचा आकार असतो लहान आणि मोठा, म्हणजे पुढील आणि मागील, तर पुढील बाजूचं मी 1 इंचावर आकार दिलेला आहे आणि मागील बाजू 1.5 इंचाचा आकार दिलेला आहे. त्यानंतर शोल्डरची गळारुंदी, तर गळारुंदी तर मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने पण मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण कटोरीला आकार देण्यासाठी पण 1 इंच घेतलेला आहे आणि योगपट्टी आपली पूर्ण पट्टी 2.5 इंचाची घेतलेली आहे पूर्ण योगपट्टी. त्यानंतर योगपट्टीला आकार देण्यासाठी मी इथं 1 इंच घेतलेला आहे आणि स्कर्फमध्ये असा आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपण कटोरी घेतलेली आहे. तर कटोरीचं माप आपण 36चा जो 6वा भाग असतो तो काढायचा आहे. जो 6वा भाग असा आलेला आहे तर त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करून तर इथं 5.5 इंचाची कटोरी इथं आलेली आहे. पण ती कटोरीचं जे माप असतं ते इथं टाकलेलं आहे. त्यानंतर इथून आपल्याला छोट्या मोंड्यापासून जो 1 इंचाचा जो मोंडा आहे तिथून आपल्याला इथं 2.5 इंच 2.5 इंच घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने इथं क्रॉसमध्ये 2.5 इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथून 1 इंच, तर हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथं जोडत कटोरीला आकार द्यायचा आहे. तर आपले हे कटोरीचं जे मार्किंग असतं ते झालेलं आहे. त्यानंतर आपण आता कट करून घेणार आहोत. कट करत असताना नेहमी ह्या साईडने कट करायचा आहे आणि जो वरचा मोंडा असतो तो कट करून घ्यायचा आहे. नाहीतर हा मोंडा कट झाला तर पूर्ण पॅटर्न वाया जातं, पुन्हा तुम्हाला पॅटर्न काढावं लागेल. त्यामुळे कधी लक्षपूर्वक आपण कटिंग करायची आहे. अगोदर या साईडने कटिंग करत अगोदर जो मोठ्या मागील बाजूचा मोंडा असतो तो कट करायचा आहे. चला आपण कट करून घेऊ आता. सॉरी, तर आपल्याला अगोदर हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहे. इथे माझ्याकडनं कट झालेला आहे. तर आपण हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहे. तर हा बघा, हा बॅक पार्ट, त्यानंतर हा फ्रंट पार्ट. तर आपण बॅक पार्टचा गळा नंतर कट करू, त्याआधी फ्रंट पार्ट कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपला फ्रंट पार्ट कट झालेला आहे. हे मोंडा आहे, ही कटोरी आणि हे योगपट्टी. तर आपल्याला जी ही कटोरी असते ती वेगळ्या पेपरवर मार्क करून ती कट करायची असते.
तर हे बघा, ही आपली जी कटोरी असती ती जशी आहे तशी मार्क करून घ्यायची आहे. तर हे बघा, जशी आहे तशी आपण मार्क करून घेतलेली आहे. तर ही साईडला टाकून द्यायची. तर ह्या साईडने आपल्याला 1.25 इंच ह्या साईडने घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने 1.25 इंच आणि ह्या साईडने पण आपल्याला 1.25 इंच मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या दोन्ही पॉईंटचं सेंटर काढायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही पॉईंटचं सेंटर काढून घ्यायचं आहे टेप फोल्ड करून. त्यानंतर ह्या सेंटरपासून आपल्याला 1.5 इंच खाली घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने 1.5 इंच. त्यानंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट जोडून घेतले. त्यानंतर जी गळ्याची बाजू असते ही हुकलूक पट्टीची, त्या बाजूने 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर गळ्याच्या वरच्या साईडने अर्धा इंचाला थोडं कमी असं थोडा आकार द्यायचा आहे गोल, आणि इथून तर ह्या इथपर्यंत जे 1.25 इंचाचा आपण मार्क केलं तिथून आपल्याला हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, खूप छान असा कटोरीला आकार आलेला आहे. तर तुमच्या लक्षात बसलंच असेल, आपण जी मेन कटोरी होती ती जशी आहे तशीच मार्क करून घेतली. त्यानंतर या साईडने 1.25 इंच घेतलं, परत ह्या साईडने 1.25 इंच घेतलं आणि 2 इंच सेंटर काढून आपल्याला इथं 1.5 इंच घेतलेलं आहे आणि इथं 1.25 इंच. इकडनं पण 1.25 इंच आपण घेतलेलं आहे. दोन्ही बाजू 1.25 इंच, सेंटरला 1.5 इंच घेऊन आपण इथं 1.5 इंच मार्क करून तिन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडने हुकलूक पट्टीसाठी आपण थोडं 1.5 इंच घेतलेलं आहे. हा पॉईंट जोडून घेतला आहे. त्यानंतर गळ्याच्या वरच्या साईडने आपण थोडा आकार देऊन अर्धा इंचाला कमी असा आकार देऊन पूर्ण कटोरीला आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली कटोरी मार्क करून झालेली आहे. तर आपण ही कट करून घ्यायची आहे आता. तर हे बघा, खूप सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला हे जे दोन्ही पॉईंट असते हे दोन्ही पॉईंट असे एकावर एक ठेवून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने एकावर ठेवायचे आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा थोडं झालं असेल ते कट करून घ्यायचं. तर हे बघा, आपले दोन्ही पॉईंट एकावर एक ठेवलेले आहे. त्यानंतर जो सेंटर असतो इथून आपल्याला 2.5 इंच उभा टक्स घ्यायचा आहे. हे बघा, इथून आपल्याला 2.5 इंच उभा टक्स घ्यायचा आहे. त्यानंतर आडवा घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा. त्यानंतर हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा आपला कटोरीचा स्टफ रेडी झालेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली कटोरी येणार आहे. हे बघा, खूप सुंदर अशी कटोरीला आकार आलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली कटोरी आलेली आहे. तर आपण आता बॅक पार्टचा जो गळा असतो तो मार्किंग करून घ्यायचा आहे. तर इथं आपण गळा रुंदी घेतली होती फ्रंट साईडने 2.5 इंच आणि गळ्याची उंची तर घेणार आहे मी 8.5 इंच.
आणि बॉटम साईडने घेणार आहे 2.5 इंच. तर तुम्ही 3 इंच पण बॉटम साईडने घेऊ शकता. फक्त वरच्या साईडने गळ्याची रुंदी वाढवायची नाही, बॉटम साईडने तुम्ही वाढवली तर चालते. तर अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे गळ्याचा. त्यानंतर गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर कट करून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर हा मोंडा हे बघा अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे. तंतोतंत आपलं अंतर आलेलं आहे. हे बघा इथं 1.5 इंचाचा आपण मार्जिन घेतलेला आहे, बरोबर आलेला आहे. त्यानंतर कटोरी, हे बघा कटोरी पण खूप छान अशी आलेली आहे. कटोरी जे आपला कटोरीचा जो साईड पार्ट असतो म्हणजे मोंडा, त्याच्या अर्धा इंच एक्स्ट्रा कटोरी आली पाहिजे, तर आपली कटोरी परफेक्ट बसते. त्यानंतर आपली योगपट्टी, नेहमीप्रमाणे योगपट्टी कपड्यावर कट करत असताना खालच्या साईडने 1 इंच वाढून घ्यायची आहे, तर योगपट्टी व्यवस्थित बसते. नाहीतर फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येईल, कमी जास्त मागची साईड आणि पुढची साईड कमी जास्त होईल. तर अशा पद्धतीने हे बघा आपले पॅटर्न तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही लाईक करता, कमेंट्स नाही करत, त्यामुळे कमेंट्स पण करत जात जा. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत तुम्ही शेअर पण करा. खूप युजफुल व्हिडिओ आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी. तर मैत्रिणींनो, चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ही मी आशा करते. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींनो, चला बाय बाय.